राम राम मंडळी. महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात काही जिल्हे असे आहेत जे केवळ नकाशावर ओळखले जात नाहीत, तर आपल्या मातीमधून घडलेल्या पैलवानांमुळे ओळख निर्माण करतात. बीड जिल्हा त्यापैकीच एक आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला आणि देशाला केवळ सामान्य पैलवान दिले नाहीत, तर जागतिक स्तरावर चमकणारे हिरो दिले आहेत. याच बीड जिल्ह्यातून एकेकाळी राहुल आवारे नावाचा धगधगता कुस्तीचा हिरा देशासमोर उभा राहिला आणि आज त्याच परंपरेतून आतिश तोडकर हे नाव पुढे येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या PWL 2026 प्रो रेसलिंग लीगच्या लिलावात 57 किलो वजन गटात खेळणाऱ्या आतिश तोडकर यांची महाराष्ट्र केसरी या संघात निवड झाली आहे. ही निवड केवळ एका खेळाडूची नाही, तर बीड जिल्ह्याच्या, मराठवाड्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला मिळालेली मान्यता आहे. आतिश तोडकर हा बीड जिल्ह्यातीलच पैलवान आहे. मराठवाड्याच्या कष्टकरी मातीत मर्यादित सुविधा आणि अनेक अडचणींमध्ये त्याने आपली कुस्ती घडवली. इथे सोयी कमी असतात, पण जिद्द प्रचंड असते. पराभव, अपयश, आर्थिक अडचणी, दुखापती या सगळ्या गोष्टी त्याच्या वाट्याला आल्या, पण त्याने कधीही आखाडा सोडला नाही. या प्रवासाला अधिक महत्व यासाठी आहे की आतिश तोडकर हाही राहुल आवारे नानांच्याच 57 किलो वजन गटात खेळतो. राहुल आवारे नाना यांनी याच वजन गटात भारताचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं. बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा 57 किलो गटातील दर्जेदार पैलवान घडणं ही योगायोगाची गोष्ट नाही, तर त्या मातीची परंपरा, त्या आखाड्यांची शिस्त आहे. 57 किलो वजन गट हा कुस्तीतील सर्वात अवघड आणि स्पर्धात्मक गट मानला जातो. इथं केवळ ताकद पुरेशी नसते, वेग, चपळ, हालचाली, तांत्रिक कौशल्य, मानसिक कणखरपणा आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांची कसोटी लागते. आतिश तोडकर यांची कुस्ती याच गुणांवर उभी आहे. तो केवळ भिडत नाही, तर डावपेच आखून लढतो. आतिशचा कुस्ती प्रवास सातत्यानं पुढे सरकणारा असून तो प्रत्येक टप्प्यावर स्वतःला अधिक सक्षम आणि परिपक्व करत आहे. सध्या तो वीरेंद्र स्पोर्ट्स अकॅडमी नरेला, दिल्ली येथे सराव करत आहे. येथे त्याने आधुनिक कुस्ती, फिटनेस आणि उच्च दर्जाची तयारी यावर भर दिला आहे. मात्र या यशाची मुळे जिथे रोवली गेली ती जागा विसरता येणार नाही. याआधी आतिश तोडकर यांनी आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेश गुंडसर यांच्या मार्गदर्शनाखाली जोग महाराज व्यायामशाळा, आळंदी, पुणे येथे कठोर प्रशिक्षण घेतले. आखाड्यातील शिस्त, संयम, कुस्तीतील नैतिक मूल्ये आणि तांत्रिक बारकावे त्यांनी याच ठिकाणी आत्मसात केले. दिनेश गुंडसर यांचे मार्गदर्शन हे आतिशच्या कुस्तीला प्रवासातील मजबूत पाया ठरले. आतिश तोडकर खऱ्या अर्थाने देशाच्या कुस्ती विश्वात चर्चेत आला तो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता पैलवान रवी दहिया याच्यावर विजय मिळवल्यामुळे. त्या लढतीत आतिशने केवळ सामना जिंकला नाही, तर संपूर्ण देशाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. ऑलिम्पिक पदक विजेत्या पैलवानावर मात करणं ही साधी गोष्ट नाही. त्या विजयानं आतिशची गुणवत्ता, आत्मविश्वास आणि मोठ्या लढतींसाठीची मानसिक तयारी स्पष्ट झाली. त्याच क्षणापासून आतिश तोडकर हे नाव खऱ्या अर्थानं देशाला माहीत झालं. भारतीय रेल्वेने आतिश तोडकरला जन्माची भाकरी दिली. गेल्या वर्षी तो भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला लागला. नोकरी, सराव आणि स्पर्धा यांचा समतोल राखत त्याने आपली कुस्तीची वाट सोडली नाही. अनेक जण या टप्प्यावर थांबत असतात, पण आतिशने जिद्द कायम ठेवली आणि पुढे जाण्याचा निर्धार केला. आज जेव्हा तो महाराष्ट्र केसरी या नावाच्या संघात खेळणार आहे, तेव्हा त्या नावाला खरा अर्थ प्राप्त होतो. महाराष्ट्राची अस्मिता असणारे महाराष्ट्र केसरी हे नाव PWL ने संघाला दिले आहे आणि त्या संघात बीड जिल्ह्याचा
57 किलो वजन गटातील पैलवान खेळतो ही गोष्ट कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाची आहे. आतिश तोडकर आज बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील आणि मातीच्या आखाड्यात सराव करणाऱ्या असंख्य तरुणांसाठी प्रेरणा आहे. तो एक स्पष्ट संदेश देतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, शिस्त आणि संयम सोडू नका. संधी उशिरा मिळेल पण नक्की मिळते. राहुल आवारे यांच्या नंतर 57 किलो वजन गटात पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत येत आहे. हा वारसा पुढे नेणं ही मोठी जबाबदारी आहे. पण आतिश तोडकर यांची जिद्द, तयारी आणि मानसिक ताकद पाहता तो ही जबाबदारी समर्थपणे पेलेल यात शंका नाही. आज आतिश तोडकर यांचे अभिनंदन करताना केवळ एका खेळाडूचं कौतुक करून थांबायचं नाही, तर त्या मातीला, त्या आखाड्यांना, त्या प्रशिक्षकांना आणि त्या संघर्षालाही सलाम करायला हवा. कारण याच सगळ्यातून एक खरा पैलवान घडत असतो. बीड जिल्ह्याचा अभिमान, महाराष्ट्राचा 57 किलोचा योद्धा आतिश तोडकर यांना PWL 2026 साठी मनापासून शुभेच्छा. तुमचा प्रवास अजून मोठा आहे आणि महाराष्ट्र तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे. धन्यवाद.